मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु जे दादा गेली 5 वर्ष अभिमानानं 1,65,000ची लीड ही त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, ती 1,65,000ची लीड तोडून आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून बारामतीकरांनी तब्बल 48,000ची लीड आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिलेली आहे. आणि त्यामुळे नक्कीच काहीतरी विचार झाला असेल, त्यामुळे दादांचं असं विधान आलं असेल. सुनेत्रा पवारांना बारामतीमधनं उभं करणं ही चूक होती अशी स्वतः त्यांनी मान्य केलेली आहे. एकीकडे ते स्वतः म्हणतात दादा असं खरंच चूक होती असं वाटतं. आणि त्यांची घरवापसीची देखील चर्चा सुरू असते दादांची. नाही, मी परवाही म्हणाले की त्यावेळी असं घडायला नव्हतं, असं कोणाचं तरी मन सांगतं. मग जेव्हा पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, तेव्हा हे मन कुठं गेलं होतं? हाच प्रश्न आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना पडतो. पण त्यांचं स्वागत त्या प्रकारे होईल का? घरवापसीची चर्चा सुरू आहे. कुठल्या घरवापसीची चर्चा? मला असं घरवापसीचं कुठलंही स्टेटमेंट मी तरी ऐकलं नाही. परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला हा प्रश्न असणार आहे की जर मन हे सांगत असेल तर मग पक्ष फोडला, चिन्ह पळवलं, जी कोर्ट कचेरी चालू आहे, या सगळ्याला त्या मनाचा सकारात्मक पाठिंबा होता का? हा प्रश्न तर याचं उत्तर कार्यकर्त्यांना मिळायला हवं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख झालेले आहेत. कसं पाहताय त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची जी निवडणूक आहे पूर्ण महाविकास आघाडी तर नक्कीच ते प्रचार प्रमुख झालेले आहेत. आदरणीय उद्धव साहेबांना एक प्रचंड मोठा चाहता वर्ग हा आपण पाहिला. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एका अर्थी मॅन ऑफ द मॅच आदरणीय उद्धव साहेब हे प्रचाराच्या बाबतीत होते. आणि त्या दृष्टीनं महाविकास आघाडीमध्ये प्रचार प्रमुख आदरणीय उद्धव साहेब होणं ही महाविकास आघाडी आणखी बळकटीनं या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. राष्ट्रवादी अजित पवार दादा गटातील जे नेते आहेत त्यांना विकास करता येत नाही का करू दिला जात नाही, अशी नेमकी घुसमट काय होती? कारण धनंजय मुंडेवर तुम्ही टीका केली, विकासासाठी गेले, मात्र काहीच कसं? मला वाटतं ही टीका मी नाही, तुम्ही केलेली आत्ता, की तुम्हीच सांगितलं विकास काही दिसत नाही. म्हणजे 20 दिवसांनी जर बीड शहराला पाणी पुरवठा होत असेल तर याला विकास म्हणायचं का? म्हणजे विकासासाठी गेलो म्हणत असेल आणि बीड जिल्ह्यातल्या किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला हो? कसं असतं, सत्ता येते जाते, भूमिका घेतल्या जातात, बदलल्या जातात, पण जनतेशी हा जो प्रामाणिकपणा आहे हा तर हा सूर्य हा जयद्रथ व्हायला पाहिजे की. आमच्या तरुण पोराच्या हाताला काम द्या ना. तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल, त्याच्या हाताला काम पाहिजे. कारण पोटातल्या आगीला जी भाकरी लागते ना, त्या भाकरीला जात नसते. आणि त्यामुळं या भाकरीचा प्रश्न सोडवण्यात पालकमंत्री महोदय किती यशस्वी झाले याचं त्यांनी लेखाजोखा मांडावा. मग जनता ठरवेल ते खरोखर विकासासाठी गेले की नाही. शिवस्वराज्य यात्रा सुरू असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न वारंवार समोर येतो. अगदी तुम्हाला देखील या प्रश्नावरून मराठा आंदोलकांनी घेतलं होतं. काय नेमकी भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस? यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर कोणी त्यावर भाष्य करणं उचित ठरत नाही. आणि त्यामध्ये पुन्हा सरकारने नेमकी काय आश्वासनं दिली हे सरकारने एकदा जनतेला स्पष्टपणे सांगावं आणि त्यानुसार पवारसाहेबांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. बीड जिल्ह्यात आला आहात, पवारसाहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एक वेगळ्या पद्धतीचा रिस्पॉन्स पाहायला मिळतो. पक्षफुटीनंतर आज तुम्ही आलेला आहात, कशा पद्धतीने आता पक्षबांधणी पुन्हा नव्याने तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये करता? बीड जिल्ह्यामध्ये हा अत्यंत सुंदर रिस्पॉन्स हा दिसतो आहे. मुळात लोकसभा निवडणुकीमध्ये मान्य खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीची बीड जिल्हा ठामपणे उभा राहिला आणि त्या पद्धतीनं आता विश्वास आहे की बीड जिल्ह्यामधले सर्वच्या सर्व आमदार हे महाविकास आघाडीचे असतील. कारण महायुतीच्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराला आणि या लाचारीला आणि गद्दारीला महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. आज दिवसभर बारामतीची जागा आहे त्या लढण्यावरती चर्चा होते आहे. तुम्ही पाहिलं असेल, पवार विरुद्ध पवार बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. तुमच्या दृष्टिकोनातून कसं असेल? ते मला असं वाटतं की आदरणीय दादांचं स्टेटमेंट मी माध्यमातूनच ऐकलं. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असं म्हणतात, पण इथं मात्र 22.5 वर्ष आदरणीय दादा सत्तेतच होते. फक्त 95 ते 99 आणि 2014 ते 19 आणि मधला 1 वर्षाचा काळ सोडला तर तेवढाच काळ फक्त दादा विरोधात आहेत. आणि त्यामुळे 66% सत्तेत आणि 33% विरोधात अशी आदरणीय दादांची ही कारकीर्द राहिलेली आहे. आणि आता जर पराभव समोर दिसायला लागला म्हणून हे होतं आहे की महायुतीमध्ये आदरणीय दादांची घुसमट होते आहे. त्यामुळे दादांना निवडणुकीत रस वाटेनासा झाला आहे. हे अनेक प्रश्न माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पडतात. ते फार मोठे नेते, त्यांच्याविषयी मी बोलू शकत नाही. पण आमच्या समोरचा जो आदर्श आहे तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदर्श आहे की 14 निवडणुकांमध्ये एकदाही मातीला पाठ न लागणारा आदर्श आमच्या समोर आहे. आणि त्याचवेळी 7-8 निवडणुका झाल्या म्हणून आता रस नाही असं म्हणणारे दादा आहेत. पण मला वाटतं चिंता मला जास्त ही त्यांच्याबरोबर ज्या ज्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांचं बोट सोडण्याचा निर्णय घेतला त्या प्रत्येकाची मला चिंता आहे. कारण
सेनापतीच जर गळपटला तर सैन्याने लढायचं कसं हा प्रश्न त्यांच्या लोकांना नक्की पडला असेल. समोर येतो त्यामध्ये अजित पवार यापुढे म्हणले की नगर विकास विभागाची फाईल मी पाहिल्याशिवाय सही करणार नाही असं म्हटलं का जिल्ह्यात. हे बघा कसं असतं की विजयाचे सगळेच विजय जेव्हा दिसत असतो ना समोर तेव्हा त्याचे सगळे भागीदार असतात, पण जेव्हा पराभव समोर दिसायला लागतो तेव्हा त्याचं श्रेय कुणालाही नको असतं. हीच परिस्थिती महायुती सरकारमध्ये आहे आणि आता राज्याच्या तिजोरीचा खडखडाट हा समोर आलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता महायुतीचा दारुण पराभव करणार आहे आणि त्याचा टिळा कोणालाही आपल्या माथी लावून घ्यायचा नाही. त्यामुळे एकमेकांवर ढकलाढकली आणि ही तू मैमय जी महायुती सरकारमध्ये सुरू आहे ही चालू झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. बीडमध्ये आला आहात, परळीमध्ये आता तुम्ही उद्या जाणार आहात. मुंडेंना आव्हान असणार आहे. मुंडेंना आव्हान देण्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्याची यात्रा कशी असेल? उद्याची सभा ऐका ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.